भारतीय जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकणार। भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनद्वारे चर्चा। भारतीय जहाजे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडतील, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा विश्वास। सध्याच्या परिस्थितीला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा। पंतप्रधान मोदींच्या सर्व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना प्राप्त। विरोधकांच्या प्रचाराला न घाबरता आक्रमकपणे उत्तर देण्याचंही आवाहन। कोल्हापूर आणि पुण्यात गॅस सिलेंडरसाठी गर्दी। कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांचा रास्ता रोको, तर बुकिंग करून 8 दिवस झाल्यानंतरही सिलेंडर न मिळाल्यानं पुण्यात नागरिकांच्या रांगा। युद्धामुळे गॅस टंचाई, गॅसच्या तुटवड्याअभावी पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद। गॅस मिळत नसल्यानं पुण्यातील बादशाही हॉटेल 2 दिवस बंद। अमेरिका इराण युद्ध आणखी भडकण्याची शक्यता। मोहीम पूर्णत्वास नेल्यानंतरच थांबण्याचा ट्रम्प यांचा निर्धार। तर जगानं $200 प्रति बॅरल दरानं तेल खरेदीसाठी तयार राहावं, इराणचा इशारा। इराकमधील बसरा बंदराजवळ 2 अमेरिकन तेल टँकरवर हल्ला। इराकी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टँकरमधील 25 जणांना वाचवलं। तेल टँकर अमेरिकन कंपनी एसटीएसच्या मालकीचं। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थाई जहाजावर हल्ला। युद्धामध्ये व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यानं भारताची नाराजी। भारतातील कांडला बंदराकडे येत होतं हे मयुरी नारी नावाचं जहाज। इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिका इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला। चाबहार बंदरावर 3 क्षेपणास्त्र डागली। हल्ल्यात इराणच्या इमाम अली नौदल तळाला केलं लक्ष्य। इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्याला अमेरिकेच जबाबदार। अमेरिकेच्या लष्करी तपासाचा प्राथमिक अहवाल। जुनी माहिती वापरल्यानं तांत्रिक गोंधळ उडाल्याचं अहवालामध्ये नमूद। पश्चिम आशियातील स्थितीबाबत विरोधकांचं राजकारण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका। युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न। काँग्रेसच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मोदींचा निशाणा। विधान भवनाला मिसाईलनं उडवून देण्याची धमकी। बॉम्बशोधक पथकाकडून ही तपासणी। धमकी खोटी असल्याचं समोर। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।